जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. महागाईचा कृत्रिम भडका, साठेबाजांकडून गरिबांची लूट, पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मुंबई. महाराष्ट्र आणि देशात सध्या महागाईने उच्चांक गाठला असून ही महागाई नैसर्गिक आहे की कृत्रिम असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. रशिया, युक्रेन आणि जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धांचे कारण पुढे करून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र प्रत्यक्षात या युद्धाचा आडोसा घेऊन अनेक साठेबाजांनी जुना खरेदी केलेला माल अद्यापही गोदामात दडवून ठेवला आहे. शेतकरी राबतोय, पण युद्धाच्या नावाखाली नफा मात्र मधले व्यापारी लाटत आहेत, अशी संतप्त भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांनी नेमका माल कधी उचलला, किती प्रमाणात उचलला आणि तो कोणत्या दराने खरेदी केला, याची आता रिअल फॅक्ट्स समोर येण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने थेट मैदानात उतरून चौकशी करणे गरजेचे झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिमेंट, पेट्रोल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव अचानक कोठून आणि का वाढले याची मुळापासून तपासणी होणे आवश्यक आहे. अनेक व्यापारी जुन्या दराने खरेदी केलेला माल साठवून ठेवत आहेत आणि बाजारात मुद्दाम टंचाई निर्माण करून तो 1.5 ते 2 पट महाग दराने विकत आहेत. ही केवळ महागाई नसून साठेबाजांकडून सुरू असलेली गरिबांची उघड लूट आहे. प्रशासनाने आता प्रत्येक दुकान आणि गोदामातील 24 तास सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करावी. या कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून माल कोणत्या तारखेला खरेदी केला आणि तो कधी व कशाप्रकारे बाहेर काढला याची सर्व शहानिशा होऊ शकते. या साठेबाजीमुळे सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत व्यापाऱ्यांच्या कागदपत्रांची आणि स्टॉकची तातडीने चौकशी व्हायला हवी. प्रत्येक व्यवहाराचे पक्के जीएसटी बिल ग्राहकाला मिळायला हवे, जेणेकरून किमतींमधील पारदर्शकता समोर येईल आणि कर चोरीही थांबेल. साठवणूक करून मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवर कडक कायदेशीर कारवाई केल्याशिवाय गरिबांचे हाल थांबणार नाहीत. ही मोठी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सरकारने आता पुरवठा विभाग, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांना युद्धपातळीवर कामाला लावावे, अशी मागणी आता सर्व स्तरांतून जोर धरत आहे. जोपर्यंत साठेबाजांच्या गोदामांवर थेट धाडी पडत नाहीत, तोपर्यंत सामान्यांच्या खिशाला लागलेली ही गळती थांबणार नाही.